नमस्कार. आजचा आपला विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्या घरातला आणि मनात घर करून बसलेला आहे. एका बाजूला आहे मिनिमलिझम, म्हणजे अगदी मोजक्या पण महत्वाच्या वस्तूंमध्ये जगणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे होर्डिंग, म्हणजे अरे हे कधीतरी लागेल असं म्हणून वस्तू साठवत राहणं. आता या दोन टोकांच्या मध्ये सस्टेनेबिलिटी, म्हणजे पर्यावरणाची काळजी घेणारी जीवनशैली नक्की कुठे आहे? चला, ह्या स्रोतांच्या आधारे याचा जरा खोलवर जाऊन शोध घेऊया. चला, एक छोटासा पण अगदी प्रामाणिक विचार करूया. एकदा आपलं कपाट उघडून बघा. ते कपड्यांचं असो, किचनमधलं असो किंवा अडगळीच्या वस्तूंचा. आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की यातल्या किती गोष्टी आपण गेल्या 6 महिन्यात खरंच वापरल्या आहेत. म्हणजे माझ्या बाबतीत तर हे नेहमीच होतं. कपाट अगदी खचाखच भरलेलं, पण हात मात्र नेहमी त्याच 4-5 आवडत्या कपड्यांकडे जातो. घरात वस्तू तर खूप असतात, पण तरीही एक प्रकारचं ओझं, एक जडपणा जाणवतो. का होत असेल बरं असं? तर मग असं का होतं याचं कारण खूप सोपं आहे. घरातल्या वस्तूंना फक्त जागाच लागत नाही, त्या आपल्या मनातही एक जागा व्यापून टाकतात. प्रत्येक न वापरलेली वस्तू म्हणजे एक अपूर्ण जबाबदारी असते. तिला जपून ठेव, साफ कर, तिची काळजी घे, ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपली मानसिक ऊर्जा अक्षरशः शोषून घेतात. आणि याच समस्येवर एक खूप सुंदर उत्तर म्हणून मिनिमलिझमचा विचार समोर येतो. आता मिनिमलिझम हा शब्द ऐकल्या ऐकल्या डोळ्यासमोर काय येतं? एक रिकामी खोली किंवा अगदी साधू संन्यासांसारखं आयुष्य. पण थांबा थांबा, तो त्याचा खरा अर्थ नाहीये. मिनिमलिझमचा अर्थ कमी वस्तू असणं असा होतच नाही, तर योग्य वस्तू असणं असा होतो. म्हणजे ज्या वस्तू आपल्या आयुष्यात खरंच काहीतरी व्हॅल्यू ॲड करतात, आनंद देतात किंवा खरोखर उपयोगी पडतात, फक्त त्याच ठेवणं. आणि म्हणूनच मिनिमलिझमबद्दलचे काही गैरसमज दूर करणं खूप महत्वाचं आहे. मिनिमलिझम म्हणजे रिकामं, उदास घर असं अजिबात नाही. किंवा याचा अर्थ शॉपिंग पूर्णपणे बंद करायची असंही होत नाही. उलट तुम्ही विचारपूर्वक आणि दर्जेदार खरेदी करायला शिकता आणि आयुष्य बोरिंग होण्याचा तर प्रश्नच नाही. खरं तर अनावश्यक गोष्टींच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर खऱ्या महत्वाच्या गोष्टींसाठी, अनुभवांसाठी तुमच्याकडे जास्त वेळ, जास्त ऊर्जा आणि जास्त पैसे उरतात. तर मग मिनिमलिझम नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कॉन्शियस लाईफ जगण्याची पद्धत आहे. म्हणजे जाणीवपूर्वक निर्णय घेणं, आपण जे नियमित वापरतो, ज्याची आपल्याला खरंच गरज आहे, फक्त तेच आपल्या आयुष्यात ठेवणं आणि बाकीचा तो सगळा पसारा तो काढून टाकणं. ही एक प्रकारची स्पष्टता आहे, जी घरात आणि मनात दोन्हीकडे येते. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. आपल्याला काय वाटतं की मिनिमलिझम ही काहीतरी नवीन, वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे, जी आपण बाहेरच्या देशांकडून शिकतोय. पण मी जर तुम्हाला सांगितलं की ही तर आपलीच जुनी परंपरा आहे तर? हो, हे अगदी खरं आहे. मिनिमलिझम ही काही बाहेरून आलेली गोष्ट नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. आपण फक्त त्याला एक नवीन, जरा फॅन्सी, वेस्टर्न नाव दिले. पण विचार तोच आहे, आपल्या मातीतला. आपण तो विसरून गेलो होतो आणि आता पुन्हा नव्याने शिकतोय. थोडं आठवून बघा आपल्या आजी-आजोबांचं घर. तिथे वस्तू कमी असायच्या, पण प्रत्येक वस्तूचं एक मोल असायचं आणि ती पूर्णपणे वापरली जायची, नाही का? स्टीलचे डबे, तांबे पितळ्याची भांडी पिढ्यानपिढ्या वापरात होती. आईच्या जुन्या साडीपासून सुंदर गोधडी बनवली जायची. म्हणजे रियूज आणि सिम्प्लिसिटी हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. जितका आवश्यक तितकंच हा विचार त्यांच्या मनात आणि कृतीत अगदी पक्का होता. आज आपण फक्त त्याला मिनिमलिझम असं नाव देऊन नव्याने शिकतोय. आणि या विचारसरणीचे फायदे प्रचंड आहेत. पहिलं म्हणजे डिसिजन फटीग कमी होतो. रोज सकाळी आता काय घालू हा जो डोक्याला ताप असतो ना, तो कमी होतो. दुसरं, घरात पसारा कमी झाल्यामुळे एक मानसिक शांती मिळते, एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो. तिसरं म्हणजे आपण उगाच सेल लागलाय म्हणून किंवा ऑनलाईन स्क्रोल करताना होणारी इम्पल्स शॉपिंग टाळतो, त्यामुळे पैसे वाचतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या पर्यावरणाला थेट मदत करतो. कमी वस्तू विकत घेणं म्हणजे निसर्गावरचा ताण कमी करणं. कमी वापर म्हणजे कमी कचरा. हा खूप मोठा सकारात्मक बदल आहे. चला, आता बघूया होर्डिंग विरुद्ध मिनिमलिझम या दोन टोकांमध्ये नेमका फरक काय आहे. कारण कधीकधी आपण नकळतपणे होर्डिंगच्या खूप जवळ पोहोचतो. होर्डिंग म्हणजे काय? तर ही वस्तू कधीतरी उपयोगी येईल, हा एकच विचार. आणि ह्या एका विचारापायी आपण जुने, न वापरले जाणारे कपडे, ऑनलाईन शॉपिंगमधून आलेले रिकामे बॉक्स, जुने चार्जरच्या केबल्स, इतकंच काय
तर एक्सपायर झालेल्या औषधांच्या बाटल्यासुद्धा आपण ठेवतो. आपल्यापैकी बरेच जण हे नकळतपणे करत असतो. आपल्याला वाटतं आपण काटकसर करतोय, पण खरं तर आपण फक्त पसारा वाढवत असतो. पण यामागचं एक कटू सत्य आहे, ज्यावर विचार करायला हवा. आपण जे साठवून ठेवतो ना, तो एक प्रकारचा डिलीट वेस्ट असतो. म्हणजे असा कचरा जो आपण घरात थांबवून ठेवला आहे. आज नाही, पण उद्या किंवा परवा तो कचऱ्यातच जाणार आहे. आपण फक्त आपल्या घराला कचराकुंडीपर्यंत पोहोचण्याआधीचं एक तात्पुरतं स्टोरेज स्टेशन बनवत आहोत. आणि ह्याच्या अगदी उलट मिनिमलिझमचा विचार आहे. तो वस्तू घरात आल्यानंतर सुरू होत नाही, तर ती विकत घेण्याआधीच सुरू होतो. कोणतीही वस्तू घेण्याआधी स्वतःला विचारणं, याची खरंच गरज आहे का? हा विचार आपल्याला क्वालिटीवर लक्ष केंद्रित करायला शिकवतो, क्वांटिटीवर नाही. एक वस्तू पूर्णपणे वापरून मगच दुसरी घेण्याची सवय लावतो. आणि म्हणूनच जर होर्डिंग म्हणजे डिलीट वेस्ट असेल, तर मिनिमलिझम म्हणजे अवॉइडेड वेस्ट आहे. म्हणजे आपण कचरा निर्माणच होऊ देत नाही. बघा, एकीकडे कचरा पुढे ढकलणं आणि दुसरीकडे तो निर्माणच होऊ न देणं, यातला फरक किती मोठा आहे ना. हा एक जास्त जबाबदार आणि खऱ्या अर्थानं सस्टेनेबल विचार आहे. हे सगळं ऐकून छान वाटतंय ना? पण मग प्रश्न पडतो की सुरुवात नेमकी करायची कशी? इतक्या वर्षांच्या सवयी बदलणं सोपं नाही, पण घाबरू नका. चला काही सोप्या टिप्स बघूया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची टिप, अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. अख्खं घर एका दिवसात साफ करायला घेऊ नका. फक्त एक ड्रॉवर किंवा किचनमधला एक कप्पा निवडा. दुसरा नियम आहे 1 in 1 out. म्हणजे घरात एक नवीन शर्ट आला की त्याच प्रकारचा एक जुना शर्ट दान करायचा किंवा पुनर्वापरासाठी द्यायचा. सोपं आहे. आणि तिसरा आहे 90 डे रूल. एखादी वस्तू जर गेल्या 3 महिन्यात एकदाही वापरली नसेल, तर स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की तिची खरंच गरज आहे का? आणि एक सापळा आहे ज्यात आपण सगळेच अडकतो. तो म्हणजे व्हॉट इफ खरेदी. कदाचित कधीतरी ट्रेकिंगला गेलो तर लागेल किंवा एखाद्या पार्टीसाठी उपयोगी पडेल, या विचाराने वस्तू विकत घेऊ नका. त्याऐवजी आपल्या आजच्या सध्याच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. हा एक छोटासा मानसिक बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हे लक्षात घ्या की मिनिमलिझम हे काही कुठलं डेस्टिनेशन नाहीये. हा एक प्रवास आहे. हा फक्त वस्तू कमी करण्याचा मार्ग नाही, तर तो एक हलकं आणि मोकळं आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. या प्रक्रियेत आपण आपल्या आयुष्यातून वस्तू कमी करत नाहीये, तर आपण आपलं आयुष्य सोपं म्हणजेच सिम्प्लिफाय करत आहोत. आपण तो अनावश्यक पसारा काढून टाकत आहोत, जेणेकरून आपल्या खऱ्या आवडीनिवडी, आपली नाती आणि मानसिक शांततेसाठी आपल्याकडे जास्त जागा, वेळ आणि ऊर्जा शिल्लक राहील. आणि शेवटी या स्रोतांमधून आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मिनिमलिझम म्हणजे कमीपणाने किंवा कंजूषपणे जगणं नाही, तर ते हलकेपणाने जगणं आहे. कमी वस्तू म्हणजे जास्त स्पष्टता, जास्त शांती आणि एक जास्त सस्टेनेबल भविष्य. तर मग विचार करा, आपण जास्त वस्तूंच्या मागे धावणार की जास्त अर्थपूर्ण आयुष्याच्या? तुम्हाला हा विचार कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला असेच सोपे सस्टेनेबल मार्ग जाणून घ्यायला आवडत असतील, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.